लाईनिंग थांबा. क्लिअर करून घ्यायला पाहिजे ना, नाव क्लिअर करून घ्यायला पाहिजे. नाव क्लिअर करून घ्या ना. मॅडम मोबाईल प्लीज. हे चिठ्ठ्या चुकीच्या आहेत. हे चिठ्ठ्या चुकीच्या जोती आहे श्यामची कला वगैरे नाही सर दिवशी नाही आय कार्डवर नाव आणि ते नाव मॅच झालं नाही मॅच 870 नाही ना मग तुम्ही आला आता तुम्ही आले पुढच्या वेळेस नाही पण मग आम्हाला मतदानाचा हक्कच नाही ना. मग आता नाही आता आम्ही काय बोलतो टाकलो ना नाव पाहिजे कृष्णा माधवराव दौड 383. नोटोरियस कोणते यादी दाखवण्यावर आणि 10 तारखेपासून 18 पर्यंत 10 ते 18 मार्च दोन्ही 12वी आणि 10वी 20 फेब्रुवारी हां 18 मार्च आणि दोन्ही 18ला कोणत्या शनिवारच्या रात्री रविवारच्या पहाटे 1 वाजता आणि रविवारी दिवसा काही असतं का? रविवार पूर्ण आता म्हणजे रविवारच्या 1 वाजेपर्यंत राहणार तो. पहाटे 1 वाजेपर्यंत. हां तर मग ते त्यावेळेस हे नसतं म्हणजे काय 2 शिफ्ट बंद असते ना. दिवस पाळीचा बंद तो इकडे सोडलं जाणार की वेळेवर सोडलं सकाळी आज या ठिकाणी आपण जिल्हा परिषद इलेक्शन निमित्ताने पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही पेट्रोलिंग करत आहोत आणि सर्वीकडे शांततामय वातावरणात इलेक्शन चालू आहेत. कुठेही काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही आहे आणि सर्व अधिकाऱ्यांना हे स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला किंवा कुठेही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेलं आहे. तर सिल्लोड तालुक्यातील नाणेगाव या ठिकाणी थोडी चुटपूट घटना झाली होती. कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. नाही, त्यांना ताबडतोब तिथं पांगवण्यात आलेलं आहे आणि कुठेही काही आता शांतता आहे. या निवडणुकीसाठी किती बंदोबस्त आणि कशा पद्धतीचा लावण्यात आला? या ठिकाणी आम्ही या निवडणुकीकरता आम्हाला जवळपास 2 SRPFची कंपनी, 4 RCP प्लॅटून्स, जवळपास 3000 होमगार्ड्स आणि 1800 कर्मचारी आम्ही नेमलेले आहेत. त्याचबरोबर SP ॲडिशनल SP सह 16 PIs आणि 150 PSI PI नेमलेले आहेत. नागरिकांना काय आव्हान? मी आपल्या निमित्ताने आपल्या माध्यमाने नागरिकांना हेच आवाहन करेन की पूर्णपणे भयरहित वातावरणामध्ये आपण आपला मतदानाचा हक्क बजावावा. अजूनही जवळपास 1.5 ते 2 तास आहेत. तात्काळ जर आपलं मतदान करण्याचं राहिलेलं असेल तर आपण घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावा. थँक्यू. ओके सर, थँक्यू.